पार्लरमध्ये जे फेशियल आपण हजारो रुपये खर्च करून आणतो, परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही। या उलट आपल्या चेहऱ्यावर त्या फेशियल्समुळे किंवा केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे रिॲक्शन देखील होत असतात। परंतु आज आपण घरच्या घरी तांदूळपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत, जे की तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग असो, काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असो, सगळे नष्ट करेल। त्याचबरोबर कोरियन ग्लास स्किन सारखा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळेल। तर चला आता या ठिकाणी वेळ वाया न घालवता आजच्या या रेमेडीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी आपल्याला एक स्वच्छ बाउल घेऊन घ्यायचा आहे आणि आता यामध्ये पहिलं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे राईस फ्लोअर, म्हणजे तांदूळचं पीठ। जर का तुमच्याकडे राईस फ्लोअर नसेल तर तांदूळ तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, म्हणजे आपल्याला फाईन असं पावडर या ठिकाणी लागणार आहे। तर पूर्णतः बारीक असं मिक्सरमध्ये तुम्ही फाईन असं पावडर करू शकता, किंवा मार्केट बेसमध्ये जे तांदूळचं किंवा राईस फ्लोअर येतं रेडीमेड, ते देखील तुम्ही या रेमेडीसाठी यूज करू शकता। तर साधारणतः आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून एवढं राईस फ्लोअर या ठिकाणी लागणार आहे। तर राईस फ्लोअरमध्ये व्हिटॅमिन B1, B3चं प्रमाण खूप जास्त असतं, त्याचबरोबर व्हिटॅमिन Eचं प्रमाण असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरली ब्राईट करायचं काम करतं। तसेच आपल्या त्वचेवर ग्लास स्किन इफेक्ट येण्यासाठी तांदूळ हे खूपच जास्त हेल्पफुल असतात। तसेच आपल्या त्वचेवरील जे कोलेजन लेवल असतं ते देखील बूस्ट करायचं काम राईस फ्लोअर करत असतं। त्यासाठी आपल्याला आजच्या या रेमेडीमध्ये राईस फ्लोअरचाच वापर करायचा आहे। जर का तुम्हाला राईस फ्लोअर सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर मसूर डाळीचं पिठाचा देखील वापर करू शकतात। तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे तुरटीचं पावडर। तर या ठिकाणी मी तुरटी ही तव्यावर थोडी भाजून घेतल्यानंतर तिचं पूर्णपणे प्युरिफिकेशन झाल्यानंतर पावडर तयार करून घेतलेलं होतं, ते आपल्याला यामध्ये 1 पिंच एवढं तुरटी पावडर ॲड करायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या त्वचेवर खूपच छान असं आपल्याला बघायला मिळेल। आता तुरटी पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला या रेमेडीमध्ये ॲड करायचं आहे, ते म्हणजे कच्चं दूध। लक्षात ठेवा, हा फेस पॅक तयार करत असताना कच्च्या दुधाचाच वापर करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप लवकर असा बघायला मिळेल। कारण कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवरील डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज कमी करायला किंवा रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं। तसेच आपल्या त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणायचं काम कच्चं दूध करत असतं। तर आपल्याला यामध्ये साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढं कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे। जर का तुमच्याकडे कच्चं दूध हे अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये जर का गरम केलेलं दूध असेल तर फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध या ठिकाणी यूज करू शकतात। परंतु शक्यतो कच्च्या दुधाचाच वापर करायचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही या दुधाच्या जागेवर दह्याचा देखील या रेमेडीसाठी यूज करू शकतात। तर आता दूध ॲड केल्यानंतर आपल्याला सेकंड इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचं आहे, ते म्हणजेच मध, म्हणजेच हनी। तर मध हे आपल्या त्वचेला नॅचरली डीप हायड्रेशन द्यायचं काम करत असतं। तसेच आपल्या त्वचेवरील जे सुरकुत्या असतात किंवा काळे डाग, धब्बे असतात ते देखील कमी करायला मध हे खूपच जास्त वेगाने काम करत असतं। त्यासाठी मधाचा देखील आपल्याला या रेमेडीमध्ये आवर्जून वापर करायचा आहे। तर आता यामध्ये पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजेच ॲलोवेरा जेल। जर का तुमच्याकडे प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल असेल किंवा तुम्हाला ते सूट होत असेल तर तुम्ही या रेमेडीसाठी ते यूज करू शकतात। परंतु शक्य होत असेल तर मार्केट बेसमधल्याच ॲलोवेरा जेलचा या ठिकाणी यूज करा, कारण बरेच वेळेस प्लांट बेसमधलं जे ॲलोवेरा जेल असतं ते प्रत्येकाला सूट होत नाही, चेहऱ्यावर खाज देखील येत असते। त्यामुळे मार्केट बेसमधलं जे ॲलोवेरा जेल आहे ते जर का तुम्ही यूज केलं तर फेसपॅकची कन्सिस्टन्सी देखील आपल्याला व्यवस्थित अशी ठेवता येते, किंवा फेसपॅक हा आपल्याला व्यवस्थित असा बनवता येऊ शकतो। तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे रोज वॉटर। तर गुलाबजल आपल्याला यामध्ये घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे। जर का तुमच्याकडे असेल तर नक्की ॲड करा, कारण गुलाबजलमुळे आपल्या त्वचेला नॅचरल टोनिंगचं काम हे गुलाबजल करत असतात। तसेच आपल्या चेहऱ्यावरील जे ओपन पोर्स असतात ते देखील मिनिमाइज करायला किंवा श्रिंक करायला गुलाबजल हे खूप छान प्रकारे मदत करत असतं। तर चला आता या ठिकाणी फेसपॅक आपला हा तयार झालेला आहे। आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे। तर चेहऱ्यावर फेसपॅक अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ वॉश करून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे। आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक नको असायला, त्यानंतरच आपण चेहऱ्यावर कुठलीही होम रेमेडीज अप्लाय करायला हवी। तर चला आता या ठिकाणी हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे नक्की बघा, कारण चेहऱ्यावर आपण फेस पॅक अप्लाय कशा पद्धतीने करतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूपच जास्त अवलंबून असतो। तर आता पूर्ण चेहऱ्याला आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये आधी
पूर्ण फेसला फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे आणि हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढा तो आपल्या चेहऱ्यावर अतिशय मॅजिकल असा ग्लो आणत असतो। तसेच आपल्या त्वचेवर या फेस पॅकमुळे कुठल्याही प्रकारचे रिॲक्शन होत नाही। तर आता फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर तो तसाच न राहू देता 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज नक्की करा, कारण तांदूळ पिठामध्ये किंवा राईस फ्लोअरमध्ये स्मॉल असे पार्टिकल्स असतात जे की आपल्या त्वचेवर नॅचरल एक्सफोलिएटिंगचं काम करतात। म्हणजे नॅचरली आपल्या त्वचेला ते एक्सफोलिएट करत असतात किंवा स्क्रबचं काम तांदूळ पीठ करत असतं। तर तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते देखील कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते। तर अशा प्रकारे चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज झाल्यानंतर सेकंड लेअर फेस पॅकची अप्लाय करायला कधीही विसरायचं नाही। ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते। तर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये पूर्ण चेहऱ्याला आपल्याला फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे। तर फेस पॅक अप्लाय करत असताना नेहमी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच अप्लाय करायला हवा, कारण यामुळे आपल्या त्वचेवर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतो। या उलट आपण जर का उलट डायरेक्शनने चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय केला तर त्वचेवर सुरकुत्या देखील पडायचे चान्सेस असतात। त्यामुळे लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच आपण फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायला हवा। तर आता फेस पॅकची थिक अशी लेअर चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी हा असाच राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय तुम्ही की चेहऱ्यावर अतिशय इन्स्टंट ग्लो येत असतो। त्याचबरोबर आपण या फेस पॅकमध्ये तुरटीचा वापर केलेला होता, जे की आपल्या त्वचेला अतिशय नॅचरली टाईट करायचं काम करत असते। तर बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे। चला आता या ठिकाणी फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही। ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते, कारण आपण चेहऱ्यावर जो फेस पॅक अप्लाय केलेला असतो त्यामुळे चेहऱ्याची त्वचा थोडीशी ड्राय झालेली असते, ते देखील हायड्रेट करायचं काम किंवा मॉइश्चराइज करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात ते देखील कमी करायला किंवा मिनिमाइज करायला मॉइश्चरायझर हे खूप जास्त मदत करत असतं। तर डेली आपण मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर अशा प्रकारे मसाज नक्की करा। यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होते। तसेच आपल्या त्वचेवरील सगळे रिंकल्स, फाईन लाईन्स कमी व्हायला मदत होत असते। तसेच डार्क सर्कल जे असतात ते देखील या प्रोसेसमुळे कमी होतात। तर आता पूर्ण चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे। नक्कीच तुम्ही देखील पार्लर फेशियल न करता घरगुती अशा प्रकारे हे राईस फेशियल करून बघा। तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पहिल्या वीकमध्येच खूप सुंदर असा रिझल्ट बघायला मिळेल आणि पार्लरमध्ये जाणं तुम्ही विसरणार, एवढी सुंदर आणि इफेक्टिव्ह अशी ही रेमेडी आहे। तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।